मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता आहे। उद्याच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 2 दिवसात नवीन सरकार स्थापनेची शक्यता आहे। निवडणूक संचालन समितीची आज बैठक होणार आहे। आज दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। कोल्हापूर उत्तरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली। पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी महायुतीचे सर्वच आमदार सध्या मुंबईत आहेत। या दरम्यान नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केलं। कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। पोलादपूर जवळ भोगाव इथं पुलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरू करण्यात आल्यानं बोगद्यातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील अनेक भागात सध्या कांदा लागवड सुरू आहे। मात्र या लागवडीसाठी लागणाऱ्या कांदा रोपाला थंडीचा आणि धुक्याचा फटका बसत असून यामुळे कांदा रोपं पिवळी पडून खराब होत आहेत। भाजप नेते संजय काकडेंकडून फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलंय। सागर बंगल्यावर काकडेंनी फडणवीसांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीआधी संजय काकडे नाराज होते। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ या सगळ्यांचे आभार मानले। विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल शिंदेंनी सर्वांचे आभार मानले। मंत्रिपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे। महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच पाहायला मिळते। मंत्रिपदासाठी मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, किसन कथोरे यांच्या नावाची चर्चा आहे। शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली असून आमदार प्रताप सरनाईकांची अनुमोदकपदी निवड करण्यात आली आहे। हिंगोलीच्या कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा लांबणीवर पडलाय। या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे। मात्र कारखान्यानं कोणतीही हालचाल सुरू केली नसल्यानं कुरुंदा परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत। नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाईन पद्धतीनं आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे। त्यामुळे घरबसल्या पसंतीच्या वाहन क्रमांकाची नोंद करता येईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढल्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। चिमुकल्यांना डायरिया तर मोठ्यांना घशात खवखव होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात। लहान मुलांसह मोठ्यांना हा त्रास होतोय। दिवसाला 700 ते 800 रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत। मागील काही दिवसांपासून थंडी आणि दमट वातावरणामुळे पैठण तालुक्यातील तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे हाताशी आलेलं तुरीचं पीक जातं की काय याची भीती शेतकरी व्यक्त करतायत। तेर येथील संत शिरोमणी गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरहून तेरमध्ये दाखल झालाय। संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा भाऊबीजेला पंढरपूर इथे कार्तिकी एकादशी हजारो वारकऱ्यांसह रवाना झाला होता। बीड जिल्हा रुग्णालयात एमआरआय आणि कार्डियाक कॅथ लॅब सुविधा बंद आहे। त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय। या सुविधा सुरू करण्याची मागणी रुग्णांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते। सुविधा न दिल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले असून सरकारकडून हमी भावानं खरेदी सुरू झाली आहे। निवडणुकीपूर्वी 4000च्या आत असलेले दर 5000वर गेलेत। 2 गटात झालेल्या राड्याप्रकरणी हिंगोली शहर आणि ग्रामीण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। गोळीबार करून जखमी केल्यानं एका गटाकडून 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। दुसऱ्या गटाकडून घरावर हल्ला करत तलवारीनं मारहाण केल्याप्रकरणी 60 ते 70 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। पैठणमध्ये 1469 मतदारांनी नोटाला मतदान केलंय। पैठण विधानसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। 17 उमेदवारांपैकी एकही उमेदवाराला पसंती नसल्यानं 1469 मतदारांनी थेट नोटा या पर्यायाला मतदान करणं पसंत केलंय।
नांदेड शहरातील विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला तडे गेले, त्यामुळे या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आलाय. तडे गेलेल्या भागावर डांबर भरण्याचं काम करून निकृष्ट काम लपवण्याचा प्रयत्न कंत्राटदारानं केलाय. पुण्यात अजित पवारांबरोबरच भाजपचीही ताकद वाढली आहे. पुण्यातील 21 विधानसभांपैकी 9 आमदार भाजपचे तर 8 आमदार राष्ट्रवादीचे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.